कसं समजावून घ्यायचं आहे किंवा पाल्यांनी आपल्या पाल्यांना काय संस्कार दिले पाहिजे त्याबद्दल एक छोटीशी नाटिका तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय. नूतन मराठी शाळा नंबर 5 तालुका बिरगटवाडी जिल्हा खुरगटवाडी वरच्या आळीला खालच्या आळीला एक वैतागलेला शिक्षक तुमच्यासमोर आता येतोय आणि विद्यार्थी शिक्षकाला कसे वेळेत काढतात बघूया. अरे रे 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 मास्तर आले सर 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 एक साथ नमस्ते. हे काय असते सर तुम्हाला काहीच नाही समजते. गप्प बसा कार्ट्यांनो. माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का मी मोठा अशी टिंगलटावळी करता का? मला सगळं समजतं ते सोडा. काल तुम्हाला मी ग्रहपाठ दिला होता. ग्रहपाठ पूर्ण केलाय का? हो सर 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 केलाय आम्ही सर्वांनी केलाय. पण ग्रहपाठ काय होता तो तर लक्षात होता ना तुमच्या? सर मी विसरलो. अरे बाळा का विसरलास? सर काल मला सर्दी झाली होती म्हणून विसरलो. काय सर्दी झाली होती? अरे वेड्या पण ग्रहपाठ काय होता तो तर माहितीये ना? हो 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 सर मला माहितीये मला माहितीये मला माहितीये. काय ग्रहपाठ होता सांग? सर पाड्यांना चाल लावायची होती. पाड्यांना चाल बरोबर बाळा. चला कोणी कोणी चाल लावली मला सांगा. हा हा तू सांग. सर माझे वडील ना ऑर्केस्ट्रा मध्ये बरं का मग मी पाड्यांना चाल लावली. म्हणून दाखवू? हो म्हणून दाखवू मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 10 11 12. अरे बस छान चाल लावलीस पण बाळा अशी पाडे नाही घ्यायचे रे. बर दुसरे कोणी चाल लावली आहे का? हो सर मी लावली. हा मला सांग. सर माझे वडील शिवशाहीर आहेत बरं का. काय शिवशाहीर आहेत? हो सर मी चाल लावली. लावू? ओके. 1 2 3 4 5 हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. अरे बास काय चाललंय? आपण पाड्यांना चाल लावायला तुम्हाला सांगितली होती रे. अशी चाल नाही. बरं जाऊ द्या तुम्ही उत्तम प्रकारे पाड्यांना चाल लावली पण ते सगळं जाऊन द्या. तुमच्या लक्षामध्ये राहते हे महत्वाचं बरोबर ना? तुमच्या लक्षामध्ये राहते हे महत्वाचं. म्हणजे तुम्हाला सांगितलेला ग्रहपाठ तुम्ही केलाय पण तुम्हाला थोडीशी मार्गदर्शनाची गरज असते. तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारू शकता. बरं ऐका बाळांनो आज आपल्याकडे शिक्षण अधिकारी येणार आहेत बरं का. आणि शिक्षण अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासमोर कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे ते तुम्हाला कळणार. म्हणजे ते तुम्हाला तपासायला येणार आहेत. सर तपासायला म्हणजे इंजेक्शन देणार का? अरे नाही रे वेड्या इंजेक्शन वगैरे देणार नाहीये. तुमच्या ज्ञानाची परीक्षा होणार आहे. सर ज्ञान तर 5वी मध्ये शिकतो ना आपल्याकडे कसं ज्ञान आलं सर? अरे बाळा तुझा 5वीचा मित्र ज्ञान नाही ज्याला आपण इंग्लिश मध्ये नॉलेज असं म्हणतो. बर साहेब येणार आहे तुम्हाला काही अभ्यासाविषयी तुमचे प्रश्न विचारतील आणि त्याचं उत्तर मग तुम्हाला सांगायचं. ठीक आहे? हे बाळांनो साहेब आले साहेब आले साहेब आले. चला सगळ्यांनी उभे राहा. 1 7 नमस्ते. धन्यवाद. सर मुलं खूप गोंडस दिसत आहेत तुमची. काय सांगू सर मुलं कशी गोंडस आहे माझं मलाच माहिती. कसं त्यांना सांभाळतोय मीच सांगू शकतो. आता काय नाही बोलू शकत जाऊन द्या. आमचे शिक्षकांचे दुःख आमचं आम्हालाच माहित असते. काय माहितीये का सर आता शासनाने एवढे कडक कायदे काढले की मुलांना हात लावला म्हणजे माझ्या काळामध्ये किंवा आमच्या सर्वांच्या काळामध्ये असं व्हायचं की छडी लागे छम छम आणि विद्या आई गम गम. पण आता तसं नाही सर. आता हात लावला
की पोलीस घमघम करत येते. बरोबर आहे सर तुमचं. बरं जाऊ द्या, आपण तपासणीसाठी आलोय. माझं नाव तुम्हाला सांगतो, मी भिकाजी, शिक्षण विस्तार अधिकारी आहे आणि तुमच्या मुलांची थोडीशी टेस्ट घ्यावी म्हणजे म्हणून मी इथं आलो. चालेल सर, घ्या. हे बाळा तू बरा. सर मी काय केलं, मी कमर उभा राहू सर. अरे बाळा तुला मारत नाहीये, तू उभा तर राहा. सर बाळा तुझं नाव सांग. माझं नाव सर माझं नाव कार्तिक. काय तुझं नाव? कार्तिक. अच्छा कार्तिक. बर कार्तिक बाळा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. हो सर. कार्तिक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता रे? सर मला माहित नाही ना, मी नव्हतो तेव्हा सर. मला माहित नाही ना सर, मी तेव्हा नव्हतो सर. मला नाही माहित, मी तेव्हा नव्हतो ना सर. अरे बाळा रडतोस कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला तेवढं सांग. सर मला कलर माहित नाही, तेव्हा मी नव्हतो, तेव्हा मी लय लहान होतो सर. आता मला कलर माहित नाही सर. मी बसू? ठीक आहे, बस बस बस. बर बाळा तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. सर चिनू. अच्छा चिन्मय बाळा, मला सांग, ज्यावेळेस आपण गणिताची सूत्र बघत असतो आणि गणिताची सूत्र बघत असताना आपण बेरीज करत असतो, म्हणजे उदाहरणार्थ 1 + 1